इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या मुदतीत 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिला होत्या. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी अशक्य होती. त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या बहिणींना सुरुवातीला लाभ देण्यात आला. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा 166 कोटी 35 लाखांचा निधी लागत होता. निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर जिल्ह्यातील 2 लाख लाभार्थी अपात्र ठरल्या. त्यामुळे जिल्ह्याचा लाभ 30 कोटींनी कमी झाला. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरदार लाभार्थी, पुरुष लाभार्थी, 4 चाकी वाहने असलेल्या महिला यांचा लाभ बंद करण्यात आला. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 ऐवजी 500 रुपये दिले जात आहेत. KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेपूर्वी लाभ दिला जाणार आहे.